नरेंद्रजी मोदी यांनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन भारतवासियांना केले आहे। आपण वंदे मातरम गीताचे 150वे वर्ष साजरे करीत असताना यंदाचे हर घर तिरंगा अभियान वंदे मातरमला समर्पित करण्यात येत आहे। अमृत महोत्सवी वाटचाल पूर्ण केलेली आपली राज्यघटना म्हणजे दीपस्तंभ असून लोक कल्याणकारी राज्य संकल्पनेच्या माध्यमातून विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान आवश्यक आहे। संसदीय लोकशाहीत लोकसहभागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी तसेच महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर शेतकरी, शेतमजूर, कामगार, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण बांधव तसेच नवतरुण विद्यार्थी अशा सर्व समाज घटकांसाठी लोककल्याणकारी योजना उपक्रम सातत्याने सुरू आहेत। त्यांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि व्यापक लोकहिताचे ध्येय पूर्ण व्हावे यासाठी आपण कर्तव्य तत्पर राहणे आवश्यक आहे। आज भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे 4थ्या क्रमांकावर पोहोचला आहे। अंतराळ संशोधनापासून डिजिटल तंत्रज्ञानापर्यंत, महामार्गापासून संपूर्ण भारतीय बनावटीचे आधुनिक वंदे भारत रेल्वे तयार करण्यापर्यंत, स्टार्टअप पासून संरक्षण क्षेत्रापर्यंत भारताने मोठी झेप घेतली आहे। चंद्रयान 3 चे यश असो किंवा UPI सारख्या डिजिटल व्यवस्थेचा सर्वदूर होत असलेला स्वीकार असो, भारताने आपली क्षमता सिद्ध केली आहे। जनधन योजना, उज्ज्वल योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, अटल पेन्शन योजना, जल जीवन मिशन, मुद्रा योजना, डिजिटल इंडिया आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यासारख्या योजनांद्वारे सरकारतर्फे सामान्य नागरिकांपर्यंत विकासाची फळे पोहोचवली जात आहेत। महाराष्ट्रातील शेतकरी बांधव कर्जमुक्त व्हावा यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना आपण राबवित असून त्याचा लाभ राज्यातील एकूण 56,60,000 शेतकरी बांधवांना मिळणार आहे। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जून 2026 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 36,585 कोटी रुपयाच्या या योजनेला मंजुरी देण्यात आली होती। शाश्वत शेतीसाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत। सामान्य माणसाच्या जीवनात प्रत्यक्ष होत असलेले बदल हीच खरी विकासाची पावती आहे। नवतरुण युवा विद्यार्थी ही नवभारताची ऊर्जा असून त्यांच्या इच्छा आकांक्षांना नवे क्षितिज उपलब्ध करून देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। त्यांच्याशी आपुलकीचा नित्यसंवाद आपण ठेवूया। जागतिक स्तरावरती आपला भारत देश एक मजबूत शक्ती म्हणून पुढे येत असून काही देश विघातक घटक भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत। भारतीय राज्यघटना आणि संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून प्राप्त होणारे अधिकार, स्वातंत्र्य, लाभ उपयोगाचे आणि याच राज्यघटनेला संसदीय लोकशाहीला आव्हान देत देशाला अडचणीत आणण्याचे मनसुबे रचण्याचा प्रयत्न होत आहे। सुजाण भारतीय नागरिक आणि सुज्ञ झेनजी या सापळ्यात अडकणार नाही अशी माझी खात्री आहे। देशाच्या कणखर गृहमंत्री महोदयांनी दिनांक 31 मार्च 2026 रोजी पर्यंत भारत नक्षलमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला होता। महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागासह देश पातळीवर हे उद्दिष्ट पूर्ण होत आहे। मुख्यमंत्री महोदयांच्या संवेदनशील नेतृत्वाखाली चंद्रपूर गडचिरोली भागात कृती आराखडा राबवत रोजगार संधी उपलब्ध करून दिल्यामुळे
अनेक नक्षलवादी समर्पण करून मुख्य प्रवाहात येत आहेत. भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत महाराष्ट्र विधिमंडळाचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाने संमत केलेले लोकहिताचे कायदे योजना राष्ट्रीय पातळीवर देखील अनुकरणीय ठरल्या आहेत. 3 आठवडे चाललेल्या जून-जुलै 2026 पावसाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाचे एकूण कामकाज दैनंदिन सरासरीपेक्षा अधिक झाले आहे. महाराष्ट्र रोजगार हमी सुधारणा विधेयक, ठेवीदारांच्या हित संबंधाचे संरक्षण करणारे विधेयक, मद्यालयामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याचे विधेयक, महिला शेतकरी भगिनींना कायदेशीर अधिकार देण्याचे विधेयक अशी महत्वाची विधेयके या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण संमत केलेली आहेत. विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सन्माननीय सदस्य लोकहिताचे प्रश्न सभागृहात उपस्थित करीत असतात. त्यांच्या निराकरणासाठी कार्यवाही, उपाययोजना, आश्वासन सभागृहात सरकारकडून दिले जाते. याबाबतची प्रतिकृती एका दृष्टिक्षेपात स्पष्ट होईल यासाठी डिजिटल डॅशबोर्डची अभिनव संकल्पना आपण हाती घेतली आहे. नुकत्याच झालेल्या ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 39 पदके जिंकली आणि 4थे स्थान पटकावले. आणखी अभिमानाची गोष्ट म्हणजे सन 2030 च्या 100व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धासाठी यजमानपद भूषविण्याचा बहुमान भारताला मिळाला आहे. सर्व विजेत्या क्रीडापटूंचे मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. भारताला आगामी काळात सर्व क्षेत्रात अग्रभागी ठेवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या पवित्र स्मृतीस मी आदरांजली अर्पण करतो. भारताच्या हवाई, सागरी आणि भूसीमांचे अहोरात्र संरक्षण करणाऱ्या सर्व शूर सैनिकांच्या प्रती मी अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. विकसित भारत 2047 चे ध्येय आपल्या सर्वांचे सामूहिक प्रयत्न आणि सहभागाने आपण निश्चितच गाठू असा विश्वास मी व्यक्त करतो. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळविणे ही आपली पूर्वजांची ऐतिहासिक कामगिरी होती आणि आता 2047 चा विकसित भारत घडविणे ही आता आपली जबाबदारी आहे. सामर्थ्यशाली आणि वैभवशाली भारत बनविण्याचा आपला संकल्प सिद्धीस जावा अशी मनोकामना मी आजच्या शुभदिनी व्यक्त करतो. नवभारताच्या निर्माणासाठी आपणा सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.